नमस्कार. तर काही दिवसापूर्वी WhatsAppवर हे 2 जोक्स मी ऐकले आणि मला ते फार आवडले. आता बऱ्याच जणांनी वाचले असेल, पण ज्यांनी वाचले नाहीत त्यांच्यासाठी मी हे 2 जोक सांगतो. तर पहिला जोक त्यातला असा आहे. तर रस्त्यामध्ये चौकात एका माणसाच्या हातात एक काचेची पेटी असते आणि त्या पेटीमध्ये एक पाल असते. पाली असतात ना आपल्या घरामध्ये, तशी एक मोठी पाल त्या पेटीत सरसर सरसर इकडून तिकडे फिरत असते. पारदर्शक चारीकडून काच बंद असते, लोकांना बाहेरून पाल दिसते. तर त्या पालीचा लिलाव चाललेला असतो. 5,000 रुपये एक, 5,000 रुपये दोन. तेवढ्यात एक जण म्हणतो 10,000 रुपये. आता लोकांना वाटतं 10,000 रुपये किंमत म्हणजे चालली ही पाल. तर तो विकणारा आनंदी होतो. 10,000 रुपये एक, 10,000 रुपये दोन. आणि पुढं काही म्हणणार की तेवढंच एक जण 40,000. तर ते आलेल्या लोकांना आश्चर्य वाटतं, एका पालीची किंमत, साधी पाल ती काय, आणि तिची किंमत 40,000. बापरे बाप म्हणे, फारच झालं. पण तरी तिथं थांबत नाही लिलाव. 50,000, 60,000, एकदम 80,000. तर लोकांना वाटतं 80,000 झाली फिक्स, आता ही पाल तो माणूस घेणार 80,000 रुपयाला. तेवढंच एक जण म्हणतो 1,00,000. 1,00,000 रुपये त्या पालीची किंमत झाली, क्लिअर झाली. आता बोली फायनल करणार की रस्त्यानं काही पोलीस चाललेले असतात. ते पोलीस हा प्रकार पाहतात. अरे म्हणे, पालीची किंमत 1,00,000 रुपयापर्यंत, अशी कोणती पाल आहे का, सोन्याची पाल आहे का म्हणे. ते जवळून पाहतात तर पाल सरसर सरसर चालेल, जिवंत पाल. ते त्याला धरून कोर्टात नेतात. आता पोलिसांचं काय, त्यांना वेगळाच डाऊट येतो. तर कोर्टात गेल्यानंतर ते जज साहेब त्याला विचारतात, काय रे, काय प्रकार आहे हा, पालीची किंमत कुठे 1,00,000पर्यंत असते का, हां, अशी कोणती पाल आहे तुझी. तर तो माणूस म्हणतो, सर, गोष्ट अशी की ही पाल मी मुद्दाम विक्रीला काढली, कारण ह्याची किंमत 5,000पासून वाढत वाढत 1,00,000पर्यंत आली. आता 1,00,000पर्यंत मी किंमत काय फिक्स झाली, मी त्या 1,00,000 देणाऱ्याला ही पाल देणार आहे. कारण माझी जी बायको आहे, माझी बायको दुसऱ्या कशालाही भीत नाही, ती फक्त पालीला भीती. आणि म्हणून विकत घेणारे सगळे पुरुष ती पाल घेण्यासाठी आलेत. 1,00,000पर्यंत किंमत गेली. तो मॅजिस्ट्रेट म्हणतो, अरे बापरे, 1,00,000पर्यंत पाल गेली का. मग तो मॅजिस्ट्रेट म्हणतो 2,00,000. तर आता हा दुसरा विनोद. तर बस स्टँडवर एक माणूस बसचा समोर उभा असतो. तर एक स्त्री त्याला विचारते, का रे, समजा एक वृद्ध स्त्री आहे आणि ती तुमच्या बसमध्ये आली, तर तुम्ही तिला जागा द्याल का. तर तो माणूस म्हणतो, नाही, मी तिला जागा देणार नाही. मग ती स्त्री पुन्हा विचारते, बरं, समजा एक तरुण मुलगी आली, तिला जायचं आहे, तर तुम्ही तिला जागा द्याल का तुमची. तो म्हणतो, नाही देणार, मी माझी जागा देणार नाही. ती स्त्री त्याच्याकडं रागानं पाहते, काय पुरुष आहेत सगळे. शेवटी ती विचारते, बरं, आता समज एक तरुण स्त्री गरोदर स्त्री आहे, तर तिला तरी तुम्ही जागा द्याल का नाही बसायला, तेवढी तरी दाखवाल का सौजन्य थोडं. तर तो माणूस म्हणतो, नाही, मी तिलाही जागा देणार नाही. तर ती विचारणारी स्त्री म्हणते, अरे काय तुम्ही पुरुष सगळे सारखे, साधं स्त्री दाक्षिण्य तुमच्यात नाही, स्त्रियांना तुम्ही जागा देत नाहीत, का नाही देणार जागा. तर तो म्हणतो, हे पहा मॅडम, मी कोणालाही माझी जागा देणार नाही, देऊ शकत नाही, कारण मी बसचा ड्रायव्हर आहे.